कशाबद्दल केलेलं आहे सर आजचं आमरण उपोषण? नमस्कार, मी धीरज बेळंकर. उमरगा. दिनांक 19/5/26 रोजी तुगाव तालुका उमरगा या ठिकाणी आमच्या अनुसूचित जातीच्या मुलाला नाव भालचंद्र चोकवा कांबळे या मुलाला तू कपडे काय एवढं भारी घालतोस म्हणून त्याला जबरदस्तीनं गाडीवर बसवून द्राक्षाच्या बागेमध्ये बांधून रॉडने चवण मारहाण केलं. पण अद्याप फक्त म्हणजे एकाच मुलाला अटक दाखवली. पण जे खरे मारणारे नराधम आहेत ते नराधमला अजून अटक झाली नाही. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून मुरुम पोलीस स्टेशनला निवेदन दिला. त्यांनी म्हणाले की आम्ही तात्काळ अरेस्ट करू. नंतर केलं नाही. DYSPला आम्ही विनंती केली, तिथं पत्र दिलं, त्यांनी केलं नाही. मग परत आम्ही रस्ता रोको आंदोलन केला उमरा शहरामध्ये नगरपालिकेसमोर. तेव्हाही काय झालं नाही. म्हणून प्रशासनाच्या नालायक आणि निर्लज्जपणाचा कळस दिसला म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज सकाळपासून 6 माणसं अमृतपणे बसले आहेत. त्यासोबत 101 लोक बाया लेकरं सोबत होते. तर मला एवढं म्हणायचं आहे, कायदा सुव्यवस्था जर काय झालं त्याला ह्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन असेल. का आता लोकांचं हे संपलेलं आहे. धीरधराचे काय ते लिमिट असते. गेली 1 महिना हे पूर्ण तुगाव बेघर आहे. बेघर तरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे गृहखातं आहे. गृहखातं असताना एकही गृहखात्याच्या माणसांनी भेट दिली नाही. संबंधित खात्याच्या SP पर्यंत आम्ही भेट दिली. त्यांनी ह्यांना फोन करून सांगितलं DYSP साहेबांना, शेलर साहेबांना, साहेब एक अटक होती, बाकीची अटक का होती? तर ह्यांची काय चिरीमिरी घेऊन ह्या माणसाने आजपर्यंत चिरीमिरी घेऊन भेटलेच नाहीत, हे केलेच नाही. हा लपंडाव चालू आहे. तर हा लपंडाव बंद व्हावा व केलेल्या नराधमाला तात्काळ अटक व्हावी म्हणून आजपासून अमर उपोषण चालू आहे. आणि हे उपोषण त्यांना अरेस्ट केल्याशिवाय बंद होणार नाही. एवढं बोलून माझं 2 शब्द